उभा राहिला उभा. माझा पण अंडीचे 3 माकडं. हे बघा मित्रांनो, आता शेंगा घेतलेल्या आहेत आम्ही दुकानामधून. आम्हाला आपला मॅरिनेट झाला आहे, तुम्ही बघू शकता. सर्व तयारी केली आहे एकदम तयारीत, फुल तयारीत. बघा अनुज नि प्रणव सगळे ना शेंग बिग आणि हे बघा गावठी म्हणजे गावा साईडला आम्ही असंच करतो, एकदम पानं बिनं ठेवून. हे बघा मित्रांनो, आता आपला पोपटीचा डब्बा आहे ना उठवतो आम्ही. 25 मित्रांनो खायला या. हा बघा काम 25 उद्या या. आम्ही गाव. नमस्कार मित्रांनो, मी साहिल पाटील पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज रात्री आहे ना आम्ही पोपटी बनवणार आहोत थंडीमध्ये. ते पोपटीसाठी आता आम्ही चालू शेंगा आणण्यासाठी. ते खूप मजा करणार आहोत पार्टीमध्ये. ते शेंगा बिगात आणायला चालू देवारला सर्व मित्र. तर इथं आम्ही एका गाडीवर नाही, अजून एक गाडी पुढे आहे, त्या गाडीवर 3 जण म्हणजे 6 जण चाललो आहे. ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, रात्री तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे पोपटी करतात आहे. हे बघा समोर 3 आहेत त्या गाडीवर, आणि मग तुम्हाला दाखवतो मज्जा पोपटी कशी बनवतो ते. चला मित्रांनो. बघा मित्रांनो, आता मी चाललो शेंगांसाठी. पाठी हे बघता एक गाडी, अरे लावडा जागा. आणि आम्हाला पोचायला अर्धा तास जाईल. पण आमचा हेवी ड्रायव्हर आहे ना, तो बोलतो 15 मिनिटात मी पोचवेन तुम्हाला. आता कुठं पोचवतं ते माहिती नाही, वरती पोचवतं काय देवारला पोचवतं ते. हा बघा तो हेवी ड्रायव्हर, आणि ही बघा पाठी एक गाडी आपली. आणि हा पाठचा हिरो बघा, दिसत नाही हे बघा. आणि पाठचा हिरो बघा आमचा, दिसत नाही हा ड्रायव्हर. गाडी बंद केली, आमच्याकडे पेट्रोल खूप कमी आहे, तिथं नेऊ की नाही ते पण माहित नाही. बघा पेट्रोल कमी आहे, भिकारी झालोय सर्व. आता काय बोलू तुम्हाला, पार्टी करतोय पोपटी करतोय, पण ह्याच्याकडे पैसे नाही. एकटाच मी स्पॉन्सर आहे म्हणून सर्व गोष्ट होते, नाही ते काय ना. कधी कधी खोटं पण बोलायचं असते. चला तुम्हाला दाखवतो शेंगा घेताना डायरेक्ट देवारला पोचणार. ह्याला म्हणतात, आता काय बोलू, मस्ती अंगामधली. अंगातला किडा उभा राहिला उभा. माझ्या पण अंगात तोच किडा आहे. मी पण उभा राहिलो, तुम्हाला दाखवतो. हा बघा, आणि मी पण बघा अंगातला किडा, कारण की आम्हाला पडायचं वाटते. एकदा ॲक्सिडेंट झाला आहे माझा. हे बघा भरपूर हाताबिताला लागला होता माझा. परत एकदा ॲक्सिडेंट करणार वाटते. आणि हे बघा आमचे 3 नमुने, गांधीजीचे 3 माकडं. चलो. हे बघा मित्रांनो, आता शेंगा घेतलेल्या आहेत आम्ही दुकानामधून. आम्हाला 3 किलो पाहिजे होते, भेटले 2 किलो. आता गावात बघू आता भेटतात का कुठल्या दुकानामध्ये. तरी 2 किलो पण आम्हाला बस झालं आहे. आता सर्व आता निघतोय गावात जायला, वाजले 4:30. हे बघा, आणि आमचा प्रणवने आहे ना, हा प्रणवने आमची आज स्कूटी चालवली नाही पहिल्यांदाच लाईटमध्ये. आणि ती व्हिडिओ टाकली असती, पण तो बोलते मला लाज वाटते, माझी इज्जत जाईल म्हणून मी टाकत नाही. पण फुल मजा आली. प्रणव पण शिकला, थोडी शिकला. हा बघा, सर्वांना शिकवायची आम्हाला. हा मुलगी शिकली, प्रगती झाली. बरोबर आहे, तू त्यातलाच आहेस. प्रगती दुसऱ्यासोबत गेली. चला आता निघतोय आम्ही घरी जायला. देवारला आलो आम्ही. देवार सोडून तर डायरेक्ट घरी. बघा एसटी आपली लालपरी. मित्रांसोबत फिरायचं ना मजाच वेगळी आहे गावामध्ये. जेव्हा शहरा ठिकाणी जातो ना, हे दिवस खूप आठवतात, खूप म्हणजे खूप मिस करतो हे दिवस. आणि आता आम्ही सर्व जाणार आहोत शहरा ठिकाणी. आता सर्व एकत्र मिळालोय. दिवसामध्ये आता आम्ही जाऊ, म्हणजे सर्व जाणार आहेत मुंबई पुणा, म्हणून आता फिरून घेतो सर्व. मॅरिनेट हां बोटीचा नाही. मित्रांनो, चिकन आपला मॅरिनेट झाला आहे, तुम्ही बघू शकता. सर्व तयारी केली आम्ही. आता हा चिकन घेऊन आम्हाला बाहेर जायचं आहे आणि पोपटीची तयारी करायची आहे सर्व. ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता कशा प्रकारे करतो ते. अर्धं दाखवायचं राहिलं कारण की विसरलो, मध्येच व्हिडिओ करायचे होते ते. तर मधूनच लक्षात आलं आपला ब्लॉग बनवायचा आहे, तर करतो. तर बघा शेवटपर्यंत. हात बी बघा, काय कोण काम करत ना, सर्व मलाच करायला लागते. करू द्या तर काय नाही केलं त्यांची पार्टी बिर्टी काय नाही होणार, माझ्याशिवाय काहीच नाही.
मी आहे म्हणून समजून घेतो यांना. आत्ताच माझ्या मित्राने ना पोपटीसाठी जो लागणारा भांबुर्डा म्हणजे जे झाडं आहेत ते आणले नाही. ते बघा कोणते आणले ते भांबुर्डे झाडं. हा बघा मित्र प्रणव एकदम तयारीत, फुल तयारी चालली आमची पोपटीची. अजून दोघं तिघं जण बाईक घेऊन गेलेत आहेत हाच भांबुर्डा आणण्यासाठी. हा बघा आपला भांबुर्डा. आणि आपल्याकडे पोपटीसाठी 2 डबे आहेत. ह्या 2 डब्यामध्ये आहे ना आपण पोपटी लावणार आहोत. ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कशा प्रकारे लावतो ते मी तुम्हाला दाखवतो आता पोपटी. बघा अनुज नि प्रणव सगळे ना शेंग बिंग साफसफाई करतात पाण्यामध्ये. हे बघा कसा करतोय प्रणव. चिकन कप्तान बोललेलो ना झाडा मीठ पण माळ हे नीट करा. चालेल सध्या आपल्याला कसं एक बारीक घेऊन नीट साफ करे. खाल्लंच नाही काय ऑडियन्स बघते आपली. पुढे जायचा तेलाच्या पानामध्ये हे किती ठेव हे पिताना बघ हे जे बी किती काय 3-4 आणि गुंडल हे पण तू का उठलोस. हे बघा मित्रांनो JP आता पूर्ण तयारी करतो आपल्या पोपटीची. हा डब्यामध्ये आहे ना सर्व चिकन बिकन ठेवणार आहोत आम्ही. हे बघा भांबुर्डा गेला त्यानंतर शेंगा गेला त्याच्या आतमध्ये. आणि आता हा बघा मीठ ओवा असं सर्व टाकतोय JP आता एकदम पूर्ण पॅक करायचं. त्याच्यानंतर मध्ये चिकन ठेवणार आहोत थोडा आणि त्याच्यामध्ये अंडी. हे बघा अंडीचा मालक हे अंडी. आणि इथं आपली पोपटीची तयारी. हे बघा कशा प्रकारे करतोय ते. हे बघा आता मध्ये अंडी जातील बरोबर त्याच्या ना अंडीच्या वरती नाही तर चिकन. आणि आम्ही मटकीच्या बदली बोल डबा लावतो. आमच्याकडे मटका नाही. आमच्या जवळ आहे ना मटका नाही आहे मातीचा म्हणून आम्ही डबा घेतलाय तेलाचा डबा त्याच्यामध्ये आम्ही करतोय. आम्ही आमचे जर मटके होते ते आम्ही आमच्या म्हाताऱ्यांना फोडून टाकले. नाही असं नको एवढा नाही काय त्याच्यामुळे आम्ही पत्र्याच्या डब्यात लावतो. पत्राच्या डब्यात करतोय. हे बघा चिकन गेला याच्यामध्ये आता मध्ये बरोबर बोलो ना मध्ये चिकन ठेवू ते पण कर. हे बघा चिकन गेला मध्ये आता परत वरून आता ते भांबुर्डा जाईल. बाबूने खाना खाया इकडे. सुरू झाला हे नाही सुरू झाला आपला नाटक सेकंड लास्ट आहे लास्ट. ते माहिती लास्टला बोलतात सर्वांनी नाचायला या म्हणून. हे बघा परत आता मध्ये अंडी चाललेत पूर्ण पॅकिंग करतोय बघा. आता मटका नाही म्हणून डब्यामध्ये करायला लागतं आम्हाला. पण काय नाही ह्याच्यामध्ये पण चांगले होते कारण की आम्ही आधी सुद्धा केलेले एकदा. आता बघा वरून परत त्याच्यावरती चिकन ठेवेल. हे बघा शेवटचं चिकन आपलं. कुठे पण त्याच्यावरती ठेव असं ठेव सरळ फक्त वरती. हे बघा चिकन ठेवलेलं आता वरून परत हे भांबुर्डा. आणि आपला हा एक डबा तयार झाला आता. आणि इथं अजून एक डबा तयार झाला आहे म्हणजे 2 डबे आपले तयार झालेत. अरे मारलंच नाही बोलता काय म्हणून उरलोय तो. हे बघा वरून सर्व चेपून भरायला पाहिजे. आणि हे बघा इथं हा एक डबा तो एक तिथे रेडी झालाय ना आमचा कुत्रा मोती. काय रे
हाय कर हाय कर. हा बघा त्याचं नाव घ्यायचं ना, त्या दुसरं जातीचं होतो. हे बघा सर्वजण. हे बघा मित्रांनो, लाकडा चोर एकाचे लाकडा चोरून चाललेत आता. हे बघा लाकडं चोरून चाललेत आता, चोरीचा माल. आणि इथे बघा आपले डबे घेऊन चाललेत पोपटीचे. ज्या ठिकाणी आपण पोपटी लावणार आहोत त्या ठिकाणी चाललेत. हे बघा मित्रांनो, पूर्ण तयारी झालेली आहे आता. ते लाकडं बिकडं इथे आपले 2 डबे लागलेले आहेत. आणि त्याच्यावरून पूर्ण लाकडं लावू आणि आग पेटवू, मग आपली पोपटी सुरू. म्हणजे पोपटी मग आपली होईल अर्ध्या 1 तासामध्येच. हे बघा. आणि तिथे बघा अनुज गवत काढून आणतोय. ते मला बोलतो मला घे व्हिडिओमध्ये. हा बघा, एवढं गवत काढलं नाही त्यांनी, कारण गवत काढायची त्याला प्रॅक्टिस आहे. आपल्या डब्याच्या आता आजूबाजूला गवत लावतोय झेपे. आता पूर्ण आहे ना डब्याला पॅकिंग करून टाकल, ते पॅक करून टाकल दोन्ही साईडून. पूर्ण 4 साईडून पूर्ण पॅक होईल. त्याच्यावरून मग लाकडं लावू, मग तयार आपली पोपटी. अर्ध्या तासामध्ये आहे ना ही रेडी होईल. जर आग जोरामध्ये लागली पटकन, मग ते पटकन होईल. मग हे बघा पूर्ण तयारी झालेली आहे. बघा पूर्ण पॅकिंग झालेले आहेत आपले डब्बे. आता आग लावू आपण. हे पण लाकडं लावून आपले तयार झालेले आहे. पूर्ण डबे पॅक झालेले आतमध्ये. आणि तर आग लावू आपण ह्याला. आग लावतोय बघा पितळाला आग लावायची प्रॅक्टिस आहे. आता तो आग लावल. हे बघा, हा बघा पितळाला आग लावतोय आता. प्रॅक्टिस आहे. आता पूर्ण आग लावून तयार एकदम अर्ध्या तासामध्ये रेडी होईल आपली पोपटी. आगीमध्ये झोपणार आहे. हा बघा काय बोलतोय, आगीमध्ये झोपणार आहे बोलतोय मी. काय पण पेटली होम डिझेल कसं लाकडामध्ये होते. तू काढ आणले नाही, कोणी आणलं? सार्थक आणणार होतो मी. बोलू काय करायचं सार्थक म्हणता नाही काय नाही. काय जेवलोस? आग लावते बघा. आग लागलेली आहेत आपल्या पोपटीला. आता अर्ध्या तासानंतर आहे ना ही रेडी होईल पूर्ण पोपटी. तेव्हा दाखवतो तुम्हाला पोपटी कशा प्रकारे आपल्या आतमध्ये शिजली ते. हे बघा, हे बघा मित्रांनो, आता आपला पोपटीचा डब्बा आहे ना उठवतोय आम्ही. आता अर्धा तास झाला पूर्ण आग लागलेली. आणि आता असं वाटतंय आम्हाला झाली आहे रेडी पोपटी आपली. आपली पोपटी आता रेडी झाली असं वाटतंय पूर्ण. हे बघा डबा उठवत आहेत. गरम गरम आहे म्हणून हातातून निसटला. जबरदस्त झालं. काम 25. हे बघा काम 25. डबा बघा आपले 2 डबे रेडी एकदम. प्रणव पितो तर काय बोलतोयस? काम 25 मित्रांनो, खायला या. हा बघा काम 25. उद्या या. आम्ही खाऊ. आता आम्ही खाऊ, तुम्ही उद्या या. हे बघा रेडी आपली पोपटी. हे पानं रचून ठेवा रे पोरांनो. घे आता. दोन कशाला एकदा घेते त्याला तिथं होत व्यवस्थित नाही. तो आगी ठेवलं. झाले दोन्ही पण होत मला पण. हे बघा आता ओतय पितवा दा आपली पोपटी सर्व. आमच्या गावठी. आणि हे बघा गावठी म्हणजे गावा साईडला आम्ही असंच करतो एकदम पानं बिनं ठेवून. घरी पण आम्ही असंच करतो. हे बघा असं खाण्याची आहे ना मजाच वेगळी आहे. असं खाण्याची झाड पाहिजे असेल तर साहिल पाटीलला कॉन्टॅक्ट करा. वा
हे बघा असं खाण्याची आहे ना मजाच वेगळी आहे बघा. मित्रांनो 1 2 आणि 3 स्टार्ट. आता आलेला आहे आपला पोपटी. करपलेलं आहे वाटतं. करपलेलं आहे बघा. सर्व बघा काय करतायत. आवरेसारखे गेले एकदम कवटा शोधायला. हे बघा करपलेले असं. आणि हे शेंगा आपण हे बघा शेंगा मित्रांनो कवटा 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 दाखवते कवटा. कवटा लावलाय. हे बघा अंडी. कवट्याला दाखवते. तू आकर मी डायरेक्ट गरमच्या तोंडात भरता. हे बघा मित्रांनो काम 25 एक नंबर. एक नंबर काम 25 झालेला आपला. तुम्ही जावा